गणरायाच्या आगमनाला आता अगदी काही तास शिल्लक राहिलेत आणि गणेश मंडळाच्या देखाव्याचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे। रविवारी कारंजा परिसरामध्ये मानाच्या चांदीच्या गणपती मंडळानं यंदा नेपाळच्या मुक्तिनाथ मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे आणि रविवार कारंजा परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। अवघ्या काही तासांमध्ये आता गणरायाचं आगमन होणार आहे। यामुळे आता बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी लागलेली आहे। त्याचबरोबर आता नाशिक शहरातल्या सगळ्याच गणेश मंडळांचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मी आता नाशिकच्या रविवार कारंजा मित्रमंडळाच्या देखाव्याच्या परिसरात आहे आणि इथे जर बघितलं तर नेपाळमधली प्रसिद्ध असलेल्या मुक्तिनाथ ह्या मंदिराचं प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात येणार आहे। आपल्याबरोबर ह्या मंडळाचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, कसलं मंदिर आहे, कशी संकल्पना ही तुम्हाला सुचली? याची संकल्पना म्हणजे आम्ही 2018 साली तिथे गेलो होतो दर्शनाला आणि बरेच कमी लोक जाऊ शकतात म्हणून आपण त्या अनुषंगाने किंवा आपण ते मंदिर नाशिकला आणू आणि त्याचं सर्वांना दर्शन देऊ या अनुषंगाने आपण तिथे केलेलं आहे। तिथे 108 गोमुख आहेत ओरिजिनल ठिकाणी, तेच आपण गोमुख इथे करतोय आणि 2 कुंड आहेत, लक्ष्मी कुंड, सरस्वती कुंड। तर याचं पाणी आपण अंगावर घेतल्यानंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं। खरं तर हे जे मंदिर आहे या सगळ्या मंदिराचं अंतिम टप्प्यात काम सुरू आहे। या मंदिराचं दर्शन घ्यावं असं आवाहन जे आहे ते या मंडळातर्फे करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।